त्यांचा जन्मच नसतो. स्वतः करता त्या वेदशर्माने काही मागितलं नाही, मला काही नको, पण माझे जे गावकरी आहेत, माझ्या राज्यामध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांना विपुल धन प्राप्त हो, त्यांना वेळेवर पाणी मिळो, त्यांना वेळेवर अन्न मिळो, कुणालाही कशाचंही दुःख नसावं आणि एकमेकाबद्दल सर्वांच्या हृदयामध्ये प्रेमाचा भाव असावा. मम देही आरोग्य असावे, ग्रह माझे धन वाढावे, क्षेत्रात बहुधान्य पिकावे, गोधन व्हावे विपुल भय, कदापि माझ्या स्वजनाशी वियोग न होणे ऋषिकेशे, आणि मजा अंती स्वदेहेशे वैकुंठी गमन घडावे. कृष्ण परमात्मा म्हणला, ठीक आहे, दिलो म्हणला, तुझ्या गावातल्या सगळ्या लोकांना समाधान ठेवतो, तुझ्या प्रांतातल्या ठेवतो, तुला काय पाहिजे, एवढ्यावरही जर मला काही तुला द्यावंच वाटत असेल तर देवा माझ्याकडे फक्त गायी असाव्यात, माझ्याकडून गायीची सेवा घडावी, माझ्या घरामध्ये धनधान्य असावं, जे की मला दानधर्म करता येईल, माझी इच्छा पूर्ण होतील. काय असतं, काही लोकांना दान करण्याची खूप इच्छा असते, पण परमेश्वर त्यांच्याकडे काही दिलेलंच नसते, त्याच्यामुळे त्यांना दान करता येत नाही. आणि अशा वेळेस ज्यावेळी भगवंताची प्राप्ती होते, ती जे द्रव्य मागतात, संपत्ती मागतात, की ती केवळ दान करण्याकरता. त्या वेदशर्माने सांगितलं की माझ्याजवळ, मी दरिद्री आहे, माझ्याजवळ काही नाही, पण तुझं नामस्मरण मी अखंड करतो, म्हणून मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो, मी सगळ्यात पुण्यवान, सगळ्यात धनवान समजतो, तुला द्यायचंच असेल तर मलाही धनधान्य दे, काहीतरी दान करून मला पुण्य कमावता येईल. हे सगळं माझे मागणे देवा, तू वा मज देणे, ऐशी दे वेदशर्म्याने वरप्रदाने व्याचिले, ते तयाच्या त्या व्रती करुणा पुरुषोत्तम झाला प्रसन्न, म्हणून तया तैसे क्षण वरप्रदान दिले. आणि हे सगळं वेदशर्माचं मागणं ऐकून भगवान कृष्ण परमात्मानं त्या वेदशर्मा ब्राह्मणाला सगळं दिलं. आणि भगवान पावले अंतर्धाना मग तो वेदशर्मा ब्राह्मण यथेच नाना भोग भोगून आनंद घन झाला, अनेक नाना वेद यज्ञ केले, वापी खूप तडाख बांधिले, पानपोया धर्मशाळा देवळे ठाई ठाई बांधिल्या. बघा, त्या वेदशर्मा ब्राह्मणांना भगवंताच्या कृपेने मिळालेलं सगळं जे धन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी विहिरी खोदल्या, अनेक मंदिरं बांधली, अनेक अन्नदानाचे छत्र उभा केले, अनेक पानपोया त्यानं उभा केल्या लोकांना पाणी पिण्याकरता, म्हणून असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यानं सगळ्या करून पाहिल्या. अनेक नाना दाने दिधली पवित्र, सुखी केले सुरद मित्र, वनग्रामादी ठाई सर्वत्र अन्न सत्रे स्थापिले, ऐसे पुण्यकर्मे भूत मैत्रीवरी केले सतत, पुढे तेने वैकुंठा व्रत जावया जेव्हा इच्छिले. एवढंच काय, आपला जर कोणी मित्र असेल, आपला कोणी पाहुणा असेल, तो जर दरिद्री असेल, त्याच्याकडे धनधान्य नसेल, त्या सगळ्यांना आपलं धनधान्य देऊन टाकलं, म्हणे बाबा सगळे सुखी राहा. गावातही कोणी गरीब लोक असतील, त्यांच्याकडे काही नसेल तर त्यांना सगळ्याला ते आपलं जे धनसंपत्ती आहे ती सगळी वाटून टाकली. असं पुण्य कर्म करत 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 त्यानं बरेच दिवस राहिला म्हणे. आणि मग त्याला वाटलं की आता बस झालं, पुण्य कर्मही करणं पुरे झालं, आता कर्मच करणं पुरे झालं, आता कोणतं कर्म करायचं नाही, आपण आता देवाजवळ जावं असं त्याला वाटलं. तेव्हा सुरेंद्र दुर्लभाचे विमानावर प्रेषिलेखासे, जयाच्या सुंदरतेचे प्रकाशे दश दिशा उधळल्या, तै विमाने आरोढणा वेदशर्मा ये वैकुंठा लागून, तो मार्गा माझे निर्जरगण येऊन इथं या पूजिते. बघा, मग त्या वेदशर्माला वाटलं की आता आपण जावं, अशी त्याची इच्छा मनात आल्याबरोबर लगेच विमान आलं, म्हणे चला महाराज, आम्ही तुम्हाला न्यायला आलो. आणि ते गोलोकाला त्या वेदशर्मा ब्राह्मणाला घेऊन गेले. वेदशर्मा ब्राह्मण या मृत्यूलोकातून गोलोकाला जात असताना अनेक ठिकाणी त्याची पूजा अर्चा करण्यात आली. आणि म्हणती का, भाग्यवंता ब्राह्मणोत्तमा कृतकृतार्था, तू आदिमासी मनोव्रता आचार्यलेसी यथार्थ, तयाचे फळे तुलागी प्राप्त झाले, धन्य तू त्रिजगे, तो तया देवेंद्र लाग वेगे पूजो निसाष्टांगी प्रार्थीला. अनेक देवलोकामध्ये त्याची पूजा करण्यात आली. देवाचा राजा इंद्र सुद्धा येऊन त्याची पूजा केला आणि म्हणायला लागला, महाराज तुमच्याकडून 1 महिना मौनव्रत घडलं, 1 महिना तुम्ही कोणाबरोबर बोलला नाही, तुमचं हे महान पुण्य आहे, असं पुण्य आतापर्यंत कोणी केलं नाही. आगा विप्रोत्तमा मी किंचित मागतो पूर्वी मनोरथ, आदिमासी मौन भोजनवत तुभा यथार्थ साधिले जे, तयाच्या एक दिनाचे फळ मजदी होऊन दयाळ, हे ऐकताचे तत्काळ इंद्रासी देता झाला. बघा, देवाचा राजा इंद्र येऊन त्या वेदशर्मा ब्राह्मणाला मागायला लागला. राजा येऊन मागतो, पुण्यवानाला राजा सुद्धा येऊन मागतो. त्या इंद्राने येऊन सांगितलं, महाराज तुमच्याजवळ पुण्य संपदा फार आहे, म्हणले मला एका दिवसाचं पुण्य देता का, अधिक मासाच्या एका दिवसाच्या मौनाचं फळ मला तुम्ही द्या. मग तत्प्रभावे सुरेंद्राने भद्रासुरा सुदिलेक्षणे, असो पुढे त्या वेदशर्माने वैकुंठे केले आगमन, तो सदा बहुसौख्य भोगित अद्याप वैकुंठे आहे वसत, इंद्रिय मौन भोजनाचा यथार्थ ऐसा अमित प्रभाव असे. बघा, भगवान विष्णू सांगायला लागले की त्या एका दिवसाच्या प्रभावानं वृत्रासुराचा वध केला इंद्रानं, त्या पुण्याईनं तो वध झाला. आणि अशा प्रकारे तो वेदशर्मा ब्राह्मण वैकुंठाला गेला आणि तो तिथलाच होऊन राहिला. हा प्रभाव कशाचा आहे तर मौन भोजनाचा आहे, मौन पाळण्याचा आहे. आदिमासी मौन भोजन केले, त्याने सर्व पुण्य साधले, यास्तव सर्विक साक्षपे भले मौनव्रताचे कीजे, एवं प्रकारे ऋषिकेशी कथित झाला इंद्रियशी, ऐसे श्री वाल्मिकी कथन करी ते झाले. आणि बाबा अशा प्रकारे मौनव्रत करावं, मौनव्रत केल्यामुळे सगळं काही केल्याचं फळ मिळतं, अशी कथा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगायला लागली. तीच कथा
वाल्मिक ऋषी धर्धन्वा राजाला सांगतात आणि तीच कथा नारायण ऋषी नारदाला सांगतात. ही तिसरी अधिक महात्म्यसार बृहन् नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकूत चतुर सप्तदशोध्याय घोडा श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु गोपाल.